तू भी महा समाजाला घडवील कुंभारांनी तू भी महा समाजाला घडवील ते कानून गुन्हा मेला बुद्धाकडे वळविले कानून गुन्हा मेला बुद्धाकडे वळविले सादर आहे काय म्हणतोय का बुद्धाचे बोधामृत बुद्धाचे बोधामृत अरे ज्याने आम्हा पाजले बुद्धाचे बोधामृत शिलवान भीमराव आराध्य मज साजले शिलवान भीमराव आराध्य मला साजले आदरणीय आमचे मित्र राजारामजी बोधले साहेब सेवानिवृत्त भूवैज्ञानिक तथा खनिज अर्थशास्त्री भारत सरकार परिवर्तन विचाराचे उत्कृष्ट मंथन केलेत त्याबद्दल जय भीम धन्यवाद साहेब आभार तारीफ के लिए शुक्रिया आणि म्हणायचं आहे बुद्धाचे बोधामृत ज्याने आम्हा पाजले आणि ते शीलवान भीमराव आराध्य मला साजले आमचं आराध्य कसं असायला पाहिजे कुणाच्याही मागे धावण्यात अर्थ नाही तुकोबराय म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळे त्या गळा मारे असो नसो काय म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ आणि तया गळा मारे असो नसो म्हणलं तर तात्पर्य असं आहे मस्तकाला चंदन लावून फिरण्यापेक्षा माणसानं मस्तकाला चंदन लावून फिरण्यापेक्षा आचरण शुद्ध असायला पाहिजे हे सगळी महापुरुष आचरण शुद्ध होते आणि म्हणून यांचे पोस्टर या ठिकाणी लागले आहेत जगासाठी आदर्श ठरले आचरणाने माणसाचे तुकडे जे महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये झालेले मागे पाप धुवाया गंगेत जाऊन नातो काय म्हणतात झालेले मागे पाप धुवाया
गंगेत जाऊन नातो तुकड्या म्हणे सत्य आचरणा वाचून कोणीच ना मुक्त होतो. मग कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो? किती सुंदर विचार आहे तुकडोजी महाराजांचे, पण आम्ही स्वीकारले नाही, समजलं नाही आम्हाला, आमच्या आचरणात आले पाहिजे. आणि म्हणून काय म्हणतोय का, मनुवादी भाजले भावना मनुवादी भाजले पाटील गोरे महात्मा फुलेचे नातेवाईकात काय, त्यांचंही नाव गोरेच होतं, आडनाव गोरेच होतं महात्मा फुलेंचं. विनोदजी गोरे पाटील मुक्काम शेलू यांच्याकडनं 60 रुपये मिळाले. धन्यवाद. जय भीम, जय फुले, जय शाहू, मधुपूर्ण देवे. आणि म्हणून बुद्धाचे बोधामृत ज्याने आम्हा पाजले आणि ते शीलवान बाप भीमराव आराध्य मला साधले. म्हणून आम्ही जसे विचार अंगीकार करू तसे आचार होतील. माणसाने आकलन सुद्धा असणं आवश्यक आहे. विचार कितीही मोठे असले परंतु ते जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. तुकडोजी महाराज 16व्या नंबरवर म्हणतात, उगीच भरले चमत्कारानं पूजा पाठाचे डोंगर, जीवनाचा काहीच झालं नसेल तो काय कमी. हा आहे शब्दवान जाई वाचकाचे हृदय भेदून, जशी मूर्ती बघेले बने टाके लागून तसा वाचने बोध होत असे. म्हणून आम्ही वाचक बनलो पाहिजे. आमचा इतिहास आम्ही वाचला पाहिजे, कळवून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, नाही का. म्हणून बाबासाहेब मत होते, काय मत होते, सच्चाई मिटणे सकती. डोंगरे साहेब म्हणतात, यांचा शेर आहे, काय म्हणतात, सच्चाई मिटणे सकती, मिट गए सच्चाई को मिटाने वाले. सच्चाई मिट नहीं सकती, मिट गए सच्चाई को मिटाने वाले, और इतिहास नहीं बना सकते इतिहास भूलने वाले. इतिहास नहीं बना सकते इतिहास भूलने वाले, और इतिहास वो लोग बनाते हैं कांटों पे चलने वाले. इतिहास तो बनाते हैं कांटों पे चलने वाले. आणि म्हणून काय म्हणतोय का, राजा होता, एक राजा, लक्षात घ्या, एक राजा होता आणि एक लोहार होता. लोहार, लोहार म्हणजे खाती. त्या राजाने ठरवलं की माझ्या राज्यामध्ये कोणीही गरीब राहायला नाही पाहिजे. म्हणून त्यांना प्रत्येक गरीबाला काही ना काही दिलं की म्हणे हे घ्या आणि आपली परिस्थिती उंचावा, आपली परिस्थिती सुधारवा.
लोहाराकडे राजा गेला आपल्या प्रधानाला घेऊन. त्या लोहार दादाला जवळ बोलवलं. म्हणे लोहार दादा तू काय करत आहेस? काही नाही साहेब म्हणे आपला लोखंड पाणी पीठपाठ करतो आणि आपला कसंही पोट भरतो. नाही नाही म्हणे तुझ्यावर लई गरिबी आहे, अशा गरिबी जगू नको, माझ्या राज्यामध्ये तू गरीब राहायला नको. तो म्हणे काय करू? चल म्हणे माझ्यासोबत. त्याला आपल्या रथावर बसवलं, त्याला आपल्या शेतावर नेलं आणि तिथं चंदनाचा बाग, चंदनाचा बगीचा होता. खूप झालं होते, 500,000 झालं होते चंदनाचे. तो पुरा चंदनाचा बगीचा त्या लोहाराला दान देऊन टाकला त्या राजानं. आणि म्हणे हा बगीचा तुला दिला, हा याचा उपयोग कसा करायचा काय करायचा ते तू पहा आणि आपली परिस्थिती सुधार. असं गरीब राहायचं नाही. समजलं काय? काय तुझे कपडे, काय तुझं राहणीमान हे सुधरव. आणि म्हणून त्याला चंदनाचा बगीचा देऊन टाकला. या लोहारानं काय केलं? तो पुरा बगीचा वारवून टाकला, वारवून टाकला, पेटवून टाकला. त्याचा बनवला कोळसा. का केलं? त्याचा कोळसा बनवला ना बाजारात नेला, बाजारात नेला आणि विकत जायचा. 2-2 झालं तोडले जाळले की चालला विकत जायचा. असं करता करता पुरा बगीचा खतम होऊन गेला. 1 वर्ष झाला बरोबर. मग राजाला आठवण आली, आपण म्हणे आपल्या राज्यातल्या एका लोहाराला चंदनाचा बगीचा दिला होता, आता त्याची परिस्थिती सुधारली असेल. म्हणून तो राजा आपल्या प्रधानाने घेऊन गेला. मग चाल बरा लोहार दादाच्या घराकडे. लोहार दादाच्या घराकडे गेला तर लोहार दादाची परिस्थिती जेच्या तेच होती, जशीच्या तशीच होती. मग राजाने विचारलं त्याला, म्हणे इकडे ये. तर म्हणे काजी मी म्हणे तुला चंदनाचा बगीचा दिला होता त्याचं काय केलं? तर यानं सांगितलं त्या लोहारानं, मी काय नाही म्हणे ते सगळे झाडं पेटवले ना, कोळसा विकला म्हणे. सगळे झाडं पेटवले आणि कोळसा विकला म्हणे. तर किती पैसे आहे? काही नाही म्हणे, काहीच नाही उरलं म्हणे, सप्पा खाण्यावरच गेलं म्हणे. वा रे म्हणे लेका तुले ओळखच नाही म्हणे त्या गोष्टीची. म्हणे त्याच्यातलं काही शिल्लक आहे का? हो म्हणे एक दांडा आहे म्हणे कुऱ्हाडीले. काय म्हणे? त्याच्यातला एक दांडा आहे म्हणे कुऱ्हाडीले. आणि म्हणे तो ते कुऱ्हाड घेऊन आला तो राजाकडे. हे कुऱ्हाड का हा दांडा घेऊन चाल म्हणे माझ्यासोबत. तो दांडा घेऊन त्या लोहाराला घेऊन राजा मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये त्याचं मूल्य विचारलं तर त्यानं सांगितलं हा एवढूसा दांडा 3,500 आहे म्हणे. कितीचा? 3,500. आणि मग तो लोहार आपल्या डोक्याला हातावर बसला. च्या बहीण म्हणे खूपच झाली म्हणे, एवढूस कानकत म्हणे 3,500 होल झालं आणि एवढा मोठा भाग म्हणे राजा